आता आपण लास्ट टाइम काय बघितलं होतं? आपलं GST, CGST म्हणजे आपले गुड्स एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा इंटरनेट स्टेटमध्ये काही सेल केल्यावर काय लागतं ते पाहिजे होतं. नंतर हे आपल्याकडे ड्युएल GST ड्युअल जी एस आहे. राज्यामध्ये सेल केला तर CGST AGST लागेल. टी जी आणि राज्याबाहेर किंवा देशाबाहेर जर का सप्लाय केला, जर सप्लाय शॉप सप्लाय केला हां तर मग IGST द्यावं लागेल. आता ह्या सगळ्याचं गरज काय होती वगैरे आपण सगळं बघितलं. ओके, याची गरज काय होती, याचे फीचर्स काय आहेत हे सगळं बघितलं आपण. आणि मी तुम्हाला ही PDF देणार आहे, हे तुम्ही हे सगळं हे नाही बघून घ्या. हे जे काय डिफिशियन्सीज इन द व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेशन सिस्टीम, याच्यामध्ये हे जे 2-3 पानं आहेत ती जी एक्झाम्पल आहेत ती बघून घ्या. आणि नाही कळलं तर मला सांगा. ओके, आता मला पुढचं जे आहे ते, जसं आपण ठरवलं की भारतामध्ये ड्युअल GST हे घ्यायचं. आता ड्युअल GST हे घ्यायचं ठरल्यानंतर ही जी प्रोसेस आहे GSTची ती सुरू झाली 2000 साली. 2000 सालीची सुरुवात झाली. इन द इयर 2000 द देन प्राईम मिनिस्टर, त्यावेळेचे जे प्राईम मिनिस्टर होते, त्यांनी इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ GST अँड सेटअप अ कमिटी टू डिझाईन GST मॉडेल फॉर द कंट्री. हे 2000 सालापासून आपल्याकडे सुरुवात झाली. 2006 साली मध्ये काय काय गोष्टी घडल्या, पण महत्त्वाची गोष्ट काय तेवढं हे दिलेलं आहे की 2006 साली अनाऊन्समेंट ऑफ युनियन फायनान्स मिनिस्टर, त्यावेळेचे जे आपले फायनान्स मिनिस्टर होते, ड्युरिंग द बजेट ऑफ 2006-07 GST वुड इंट्रोड्यूस फ्रॉम 1 एप्रिल 2010. म्हणजे गव्हर्नमेंटने अशी योजना बनवली होती, ते विचार करत होते की आपण 1 एप्रिल 2010पासून GST लागू करायचा. आता ज्या वेळेस 2000 साली ते GST विषयी चाचपणी करत होते, विचार करत होते, त्यावेळेस आपल्याकडे वॅट पण नव्हता. गुड्स जे विकले जायचे त्यावर सेल टॅक्स लागायचा. मी वरती जे सांगितलं ना वरच्या याच्यामध्ये, की सेल टॅक्समध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट नव्हतं. सेल टॅक्समध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट हा सिस्टीम नव्हता. आपण हे वरती जे बघितलं की गव्हर्नमेंटला 760 रुपये टोटल टॅक्सचे मिळत होते. जेव्हा मॅन्युफॅक्चरर गुड्स विकायचा तो त्याच्यावरती सेल टॅक्स लावायचा, 12.5% सेल टॅक्स असेल तर 1000वरती 125 रुपये, आणि मग पुढे 1125ला त्याची कॉस्ट व्हायची. आता ज्यावेळेस डिस्ट्रीब्युटर पुढे विकेल होलसेलरला, त्यावेळेस तो 135 ॲड करून त्याची व्हॅल्यू ॲडिशन आहे, मग ती 1260 रुपये कॉस्ट झाली. त्याच्यावर त्याला सेल टॅक्स लावायचा 12.5%, 158 रुपये, त्याची कॉस्ट झाली 1418. त्याच्या पुढे तो विकतोय रिटेलरला, मग रिटेलरला त्याला 1418वर 200 रुपये त्याचं प्रॉफिट लावायचं आहे, मग 1618 होईल. त्यावर त्याला ज्यावेळेस तो पुढे कन्झ्युमरला विकेल त्यावेळेस तो 12.5% तिकडे टॅक्स लावून पुढे त्याचा इनवॉइस बनेल, आणि त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू जी आहे ही टोटल 2200-2120 रुपये प्लस सेल टॅक्स हे मिळून 2385 ही कॉस्ट होते. 760 रुपये म्हणजे पहिल्या वेळेला 125, मग 158, मग 202, मग 265, असं एकूण मिळून 760 रुपये टॅक्स देणार आहे टोटल. ह्या सिस्टीममध्ये कुठे इनपुट टॅक्स क्रेडिट नव्हतं. आता ह्या अशा प्रकारे बिझनेस चालला आहे. आणि आपण पुढे बघितलं की इनपुट टॅक्स क्रेडिट कशा प्रकारे मिळतं. मग त्यामध्ये कन्सेप्ट काय आला की जर तुम्ही परचेस केलं तर त्याला तुम्ही नाव द्या इनवर्ड वॅट, इनपुट वॅट. आणि जर तुम्ही ते जेव्हा मॅन्युफॅक्चरर ज्यावेळेस डिस्ट्रीब्युटरला विकतो त्यावेळेस तो टॅक्स लावेल आउटपुट वॅट, आणि डिस्ट्रीब्युटर आपल्या परचेस रजिस्टरमध्ये तिथे रेकॉर्ड करेल इनपुट वॅट. म्हणजे ज्यावेळेस मॅन्युफॅक्चररनी 12.5% टॅक्स कलेक्ट केला तेव्हा त्याला 125 रुपये गव्हर्नमेंटला द्यायचे. ओके, आता ज्यावेळेस डिस्ट्रीब्युटरकडे माल आला, ओके, कितीला त्याने माल घेतला 1000 प्लस 125 टॅक्स दिला आहे, या 125 त्याकडे क्रेडिट आहे. म्हणजे 125 रुपये जेव्हा डिस्ट्रीब्युटरला टॅक्स भरावा लागेल त्यावेळेस तो कॅशनी तीच अमाऊंट भरेल जी अमाऊंट त्याला क्रेडिट यूज केल्यानंतर भरावी लागेल ती. समजा 140 भरायला आले तर 125 क्रेडिट आहे, मग 15 रुपये तो कॅशमध्ये भरेल. क्रेडिटचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस मॅन्युफॅक्चररला 125 रुपये टॅक्स दिला आहे तर त्याच्या अकाउंटला 125 रुपये हे क्रेडिट जमा आहे.
आता पुढे तो काय करतो डिस्ट्रीब्युटर, त्याला जो माल आलेला आहे तो 1135 या कॉस्टला लावतो. त्यावर तो वॅट लावतो, आउटपुट वॅट, कारण तो जो माल विकतोय आउटपुट वॅट किती घेतो 142, 12.5% मग या 142 ज्यावेळेस त्याला गव्हर्नमेंटकडे जमा करायचे आहेत, जे त्यांनी कस्टमरकडनं पुढच्या बायरकडनं कॅशमध्ये कलेक्ट केलेत ना, पण त्याचं क्रेडिट जमा आहे 125, मग तो 17 रुपयेच गव्हर्नमेंटकडे जमा करेल कॅशमध्ये. क्रेडिटनी जमा करेल 125, जे जमा आहेत ते क्लेम करेल आणि 17 रुपये कॅश भरेल. आता हे आपण सगळं काल बघितलं ना. ओके, मग पुढची एक्झाम्पल बघून घे, तुला जास्त क्लिअर होईल. आता हा जो सिस्टम आहे वॅटचा, जो सेल टॅक्सला रिप्लेस करून वॅट लावायचा तो आपल्याकडे नव्हता. तर पहिल्या फेजमध्ये जसं एक्साईजमध्ये सेनवॅट आला, तसं सेल टॅक्स स्टेटसाठी जो सेल टॅक्स आहे त्याच्याऐवजी वॅट आपल्याकडे आलेला नव्हता. पण गव्हर्नमेंटनी योजना अशी बनवली होती की आपण 2010ला GST आणू. मग 2005ला 2006ला आपल्याकडे वॅट जो आहे तो इंट्रोड्यूस केला गेला आणि आपल्याकडे सगळ्या राज्यांमध्ये वॅट ॲप्लिकेबल झाला. पण काही राज्यांनी ॲप्लिकेबल केला नव्हता, त्यांनी इतर राज्यांमधली परिस्थिती बघून नंतर 2006, 2007 अशा प्रकारे तो पुढे लागू केला. जयललिता आणि मग उत्तर प्रदेशात त्यावेळेस मुख्यमंत्री होत्या मायावती, त्यांनी सांगितलं आमचा लॉस होईल, आम्हाला रेव्हेन्यू लॉस होईल, आम्ही लावणार नाही, बाकीच्यांचं बघूया. मग आम्ही घेतो. पण नंतर असं त्यांनी बघितलं की बाकीच्यांचं जे टॅक्स कलेक्शन हे वाढलेलं आहे आणि मग त्यांनी पण नंतर त्यांच्या राज्यामध्ये तो लागू केला. म्हणजे पुढे ही जी प्रोसेस आहे ही 2000 म्हणजे पहिले स्टेट लेवलला वॅट, जसं केंद्र सरकारचा टॅक्स कुठला होता एक्साईज ड्युटी, त्यावर त्यांनी वॅट सिस्टीम सेनवॅट लागू केला होता. पण हे राज्य ते मालाला तयार नव्हते, मग राज्यांनी काय केलं वॅट ॲप्लिकेबल केला. मग त्यांनी पण त्यांच्याकडे एक क्रेडिट सिस्टम वगैरे सुरू केली. मग पुढे ज्यावेळेस BJP सरकार आलं त्यावेळेस त्यांनी काय केलं, जर का हे कायदे बाकीचे कायदे गुड्स संदर्भातले आणि सर्व्हिस टॅक्स संदर्भातले कायदे जर रद्द करायचे असतील आणि GSTचा कायदा ॲप्लिकेबल करायचा असेल तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, आपल्या घटनेमध्ये आपली जी घटना आहे त्यामध्ये काही बदल करणं गरजेचं होतं, त्याला म्हणतात अमेंडमेंट. मग इथे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल वॉज इंट्रोड्यूस इन द लोकसभा. लोकसभेमध्ये त्यांनी काय केलं 122वं बिल इंट्रोड्यूस केलं. आता याच्यामध्ये काय असतं बघा, कसं आहे थोडं लक्षात घ्या, इंटरेस्टिंग माहिती आहे. आपल्या GSTसाठी त्याला काय करायचं होतं, काही राज्यघटनेमध्ये बदल करायचा होता. याच्या अगोदर 121 वेळा प्रस्ताव दिला होता राज्यघटनेमध्ये बदल करण्यासाठी. त्याच्यामधले 21 प्रस्ताव जे आहेत हे रिजेक्ट झाले आणि 100 प्रस्ताव जे आहेत हे मान्य झाले, ॲप्रूव्ह झाले. तर ह्या 100 वेळा आपलं घटना जी आहे त्यामध्ये बदल केले गेले. त्यामध्ये काही गोष्टी बदलल्या गेल्या. जी घटना लिहिली गेली कधी 1950 पासून लागू झाली, त्यामध्ये जसं काळ पुढे गेला त्यामध्ये देशामध्ये काही व्यवस्था बनवण्याकरता काही बदल हे करावे लागले घटनेमध्ये. तसे 121 वेळा प्रस्ताव दिले गेले, पण त्यातले 21 प्रस्ताव जे आहेत हे अमान्य केले गेले, ते मान्य झाले नाही. त्यामुळे 21 वेळा घटना दुरुस्ती होऊ शकली नाही. पण 100 वेळा घटना दुरुस्ती झाली. जर घटना दुरुस्ती झाली अशी 100 वेळा झाले. आता इथे काय केलं गेलं, मी काय म्हटलं लक्षात घ्या, 122वी घटना दुरुस्तीसाठी जो प्रस्ताव दिला जातो त्याला म्हणतात विधेयक किंवा बिल. हे तुम्हाला कुठल्या कायद्यासाठी काय तरतुदी पाहिजेत त्याविषयी एक डॉक्युमेंट बनवलं जातं आणि त्यात सगळं लिहिलं जातं. त्याला म्हणतात विधेयक. आणि तो विधेयक जे आहे
ते सरकार पक्षातर्फे जो संबंधित मंत्री असतो तो काय करतो, पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये ते मांडतो. ते मांडल्यानंतर मग पुढे जर ती आता 100 वेळा काय केलं होतं, मानलं गेलं होतं, आणि 21 वेळा काय केलं होतं, अमान्य केलं होतं. तर ही 122वी काय होती, प्रस्ताव होता. घटना दुरुस्ती 122वी तिथे प्रस्ताव दिला होता, म्हणजे 122वं बिल होतं आणि त्याचं मान्य झालं. तर ते 100 वेळा मान्य झालेलं आहे, हे 101 वेळा मान्य झालेलं. मग इथे 101 वेळा अमेंडमेंट ॲक्ट वॉज इनेक्टेड, म्हणजे ती घटना दुरुस्ती झाली. म्हणजे जेवढे मेंबर आहेत लोकसभेचे त्याच्यामध्ये 543 मेंबर आहेत. 272ला काय होतं, 50% पुढे मेंबर गेले, म्हणजे 50%पेक्षा जास्त लोकांनी जर का ते विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तर ते विधेयक काय होतं, मान्य झालं. मग ते राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं आणि मग ते राष्ट्रपती त्याच्यावरती त्यांचं शिक्कामोर्तब करत जातात, म्हणतात राष्ट्रपतींनी ॲसेंट केलं आणि मग त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं आणि मग तो जे बिल असतं त्याचा कायदा बनतो. ओके. लग्नापूर्वी फियांसी म्हणतात, लग्नानंतर वाईफ म्हणतात. तसे कायदा ज्यावेळेस पास झाला का, तो ॲक्ट पास होण्यापूर्वी बिल, कळलं बरं. त्यामुळे 122वी काय होतं याच्यामध्ये, 122वी घटना दुरुस्ती सादर केली गेली, बिल सादर केलं गेलं आणि ते मंजूर झालं. त्याच्या अगोदर 100 वेळा मंजुरी मिळाली होती, त्यामुळे हे 101वी ही मंजुरी झालेली आहे. पुढे आता हे जे अमेंडमेंट होती ती कशा करता होती, की नवीन कायदा आणायचा आहे GSTचा, तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही टॅक्स घेऊ शकतात, अशा प्रकारची घटना दुरुस्ती होती. अगोदर काय होतं की काही टॅक्सेस हे केंद्र सरकार घेतो आणि काही टॅक्सेस हे राज्य सरकार घेतो, पण एकाच कायद्यामध्ये केंद्र आणि राज्य दोघेही टॅक्स घेऊ शकतील अशा प्रकारचं आपल्याकडे तरतूद नव्हती. ती तरतूद करण्यासाठी हा कायदा पास केला होता की आता हे दोघेही गुड्स किंवा सर्व्हिसेस यांचा सप्लाय केला जाईल, त्याच्यावरती टॅक्स घेण्याचा अधिकार हा केंद्र आणि राज्य दोघांना पण राहील, अशा प्रकारची तरतूद होती. आणि ती मान्य केल्यामुळे मग जेव्हा हा कायदा ॲप्लिकेबल होईल त्यावेळेस राज्य आणि केंद्र दोघांनाही तो टॅक्स कलेक्ट करता येईल, अशा प्रकारची ही दुरुस्ती घटना दुरुस्ती होती. आता ज्यावेळेस केंद्र आणि राज्य हे दोघेही टॅक्स घेणार आहेत, म्हणजे हा कायदा राबवण्याची जबाबदारी कोणाची, राज्य आणि केंद्र दोघांची आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला एखादी जबाबदारी दिली जाते तेव्हा ती जबाबदारी पार पाडण्याकरता तशी तुम्हाला जबाबदारी असते, तसे अधिकार पण असतात. अधिकार आणि जबाबदारी कोणाची आहे, केंद्राची आणि राज्याची आहे. आता जर एखादा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तो कोण घेणार, केंद्र का राज्य, का दोघं मिळून, दोघं मिळून घेणार. मग त्याकरता काय केलं त्यांनी की त्याच्याचमध्ये घटना दुरुस्तीमध्येच जी दुरुस्ती केली गेली त्यामध्ये अजून एक त्यामध्ये अशा प्रकारची दुरुस्ती होती त्याच अमेंडमेंटमध्ये की GST काउन्सिलची स्थापना करावी, म्हणजे GST परिषद. याच्यामध्ये जे प्रत्येक राज्य आहे, आता हा टॅक्सचा जो मॅटर असतो कोण बघतो, फायनान्स मिनिस्ट्री. मग तसं राज्यामध्ये पण काय असतं, अर्थमंत्री असतो. तो अर्थमंत्री किंवा मग मुख्यमंत्री ज्या व्यक्तीला नेमतील तो व्यक्ती, प्रत्येक राज्याचा एक व्यक्ती हा त्या GST परिषदेचा सदस्य होईल, मेंबर होईल. ओके. GST काउन्सिलचा मेंबर कोण असतो, प्रत्येक राज्याचा नॉर्मली फायनान्स मिनिस्टर असतो, दुसरा एखादा व्यक्ती पण असू शकतो. आणि ह्याचे जे अध्यक्ष असतात ते अध्यक्ष कोण असतात, तर केंद्र सरकारचे अर्थमंत्री. बाकी सगळ्या राज्याचे अर्थमंत्री जे आहेत ते त्याचे मेंबर असतात. आणि मग हे एकत्र बसून ज्या काही लोकांच्या समस्या असतील त्या सॉल्व्ह करायच्या, कायद्या राबवण्याकरता ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या करायच्या, हे GST काउन्सिलचं कार्य. आपल्याकडे पूर्ण देशाकरता कशा प्रकारे तरतुदी असायला पाहिजेत. आपल्याकडे 11 स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत. आपल्या घटनेप्रमाणे 11 असे प्रदेश आहेत की जिकडे निसर्ग अनुकूल नाही आहे. पाऊस पडतो, पडत नाही, खूप जास्त पडतो, पूर येतो, बर्फ पडतो, डोंगराळ प्रदेश आहे, लोकांना शिक्षण वगैरे नाही आहे, तिकडे व्यवस्थित असा दुर्गम प्रदेश असल्यामुळे तिकडे वीज, पाणी आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी अजूनही आपल्याला
काही सुधारणा करायच्या आहेत, मग त्यांच्याकडे टॅक्स कलेक्शन प्रॉपर होत नाही. मग त्यांच्या इकडे त्यांना रेव्हेन्यू नसल्यामुळे डेव्हलपमेंट करता येत नाही. मग केंद्र सरकार त्यांना विषयी ज्यांना दर्जा दिलेला आहे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, त्यांना केंद्राच्या योजनेअंतर्गत काही मदत दिली जाते आणि तिथला विकास होण्याकरता काही मदत त्यांना मिळते. असे 11 काय स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत. मग या स्पेशल कॅटेगरी स्टेट्ससाठी तरतुदी करणं, काही व्यापारी आहेत त्यांना कशा प्रकारचा टॅक्स त्यांच्याकडनं घेता येईल, छोटे व्यापारी आहेत ज्यांना कंपोजिशन स्कीम त्यांना दिलेली आहे, मग त्याविषयी काय तरतूद करता येईल, अशा वेगवेगळ्या सगळ्या ज्या काय तरतुदी आहेत त्या करण्यासंदर्भातलं जे काय डिस्कशन आहे आणि जी चर्चा आहे ती GST काउन्सिलमध्ये होते. मग ती सरकारला त्यांना जे एकंदरीत त्यांचं जे काय निर्णय फायनल होतात ते सरकारला कळले जातात आणि मग सरकार त्याप्रमाणे तशा प्रकारे कायद्यामध्ये वेळोवेळी बदल करतो. GST काउन्सिलचं काम काय की सगळ्या राज्यांनी आणि केंद्राने मिळून कायदा व्यवस्थित बनवणं आणि तो प्रॉपरली राबवणं, इम्प्लिमेंट करणं, यासाठी GST काउन्सिलची स्थापना 2016 सप्टेंबरला केली गेली. ओके, पुढे GST काउन्सिल रिकमेंड्स. मग पुढे जे त्याचे CGST, SGST, IGST, UTGST आणि कॉम्पेन्सेशन सेस बिल आहेत, हे बिल त्यांनी काय केले, तयार केले. GST काउन्सिलनी सगळ्या तरतुदी कशा प्रकारे आपल्याला कायदा असला पाहिजे हे सगळं त्यांनी फायनल केलं. ते फायनल केल्यानंतर मग CGST, IGST, UTGST आणि कॉम्पेन्सेशन सेस ॲक्ट, हे 4 ॲक्ट जे आहे हे केंद्र सरकारला पार्लमेंटमध्ये ठेवून त्याची बिल ठेवून त्याचे कायद्यामध्ये रूपांतर करणं हे पहिलं लक्ष होतं GST काउन्सिलचं. की आता GSTचा कायदा पास करण्याकरता तुम्ही कुठले कुठले ॲक्ट असणार आहेत. केंद्राकरता CGST ॲक्ट आणि राज्याबाहेर सप्लाय केला, देशाबाहेर सप्लाय केला IGST ॲक्ट, युनियन टेरिटरीकरता UTGST ॲक्ट. आणि जर राज्यांचं नुकसान झालं या नवीन टॅक्स प्रणालीमुळे, या कर प्रणालीमुळे, तर मग राज्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरता कॉम्पेन्सेशन सेस ॲक्ट. हे 4 ॲक्ट जे आहेत हे केंद्र सरकारने त्यांच्या पार्लमेंटमध्ये ठेवून ते पास करून घ्यायचे. मग पुढची स्टेप काय, हे झालं एप्रिल 2017मध्ये. मग GST काउन्सिल रिकमेंड्स ऑल द रूल्स. जसे कायदा ॲक्ट बनवला गेला ते तो ॲक्ट राबवण्याकरता रूल लागतात, ते रूल त्यांनी पुढे रिकमेंड केले की रूल बनवा GST काउन्सिलनी. पुढे त्यानंतरची प्रोसेस काय होती की जसं केंद्राने GSTचा कायदा पास केला तसा राज्यांनी पण GSTचा कायदा पास करणं गरजेचं होतं. मग पुढची स्टेप असते की राज्यांनी तो कायदा पास करायचा आहे. आता ऑल स्टेट्स एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर पास देअर SGST ॲक्ट. जम्मू आणि काश्मीर काय तयार होत नव्हते. नंतर जम्मू आणि काश्मीरला 8 जुलैला जम्मू आणि काश्मीरला आपण GSTच्या कायद्यामध्ये त्यांचा आपण समावेश केला गेला. अशा प्रकारे सगळ्या राज्यांनी आणि केंद्रांनी ज्या काय घटना दुरुस्त्या होत्या किंवा ज्या लिगल प्रोसिजर होत्या आपल्या घटनेप्रमाणे त्या पूर्ण करून मगच आपल्याकडे 1 जुलै 2017ला काश्मीर सोडून सगळीकडे GSTचा कायदा लागू झाला आणि काश्मीरला मात्र 8 जुलैपासून लागू झाला. ओके, म्हणजे हे सगळं जर करायचं म्हटलं तर किती प्रकारच्या काही घटनेमध्ये दुरुस्ती आणि ज्या प्रोसिजर असतात लोकांकडनं, व्यापाऱ्यांकडनं काही सूचना, आक्षेप, हे सगळे गव्हर्नमेंटला नोंदवून घ्यावे लागतात. कायद्याला मी काय बदल करतोय हे सगळं त्यांच्या पब्लिक पोर्टलला येतं. मग ते लोक वाचतात, बघतात, त्यांना रिकमेंड करतात. ही एक मोठी प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेतनं गेल्यानंतर म्हणजे योजना आपण 2000ला विचार केला की आपल्याला GST आपल्या देशामध्ये आला पाहिजे. 2000ला हा विचार केल्यानंतर आपल्या घटनेमध्ये GST आणण्याकरता जर आपल्याला ड्युअल GST आणायचं आहे म्हणजे ज्यावेळेस सप्लाय होईल तेव्हा त्या बिलामध्ये 2 टॅक्स लागतील, एक CGST दुसरा SGST, एक केंद्राकरता आणि एक राज्याकरता. तर अशा प्रकारे कर आपण कलेक्ट करू शकतो. अशा प्रकारची तरतूद आत्ताच्या आपल्या घटनेप्रमाणे नसल्यामुळे राज्य आणि केंद्र सप्लाय होईल GST त्यावरती GST घेऊ शकणार नाही. म्हणून तसा GST घेण्याकरता त्यांनी 122वी घटना दुरुस्ती विधेयक आणलं आणि ते मग संमत झालं आणि ती 101वी घटना दुरुस्ती ठरली. कळलं. आणि मग घटना दुरुस्ती झाल्यानंतर मग राज्य आणि केंद्र आपापले टॅक्स घेऊ शकतात.
हे झाल्यानंतर मग त्याची परत बिल बनवली गेली. बरोबर. त्याची परत विधेयकं केंद्र सरकारचा टॅक्स कुठला आहे? CGST, IGST, UTGST आणि कॉम्पेन्सेशन सेस, ही 4 जे कायदे आहेत हे केंद्राने त्यांच्या अखत्यारीमध्ये पास केले. राज्यांच्या अखत्यारीमधला टॅक्स कुठला आहे? AGST. मग राज्याने काय केला? प्रत्येक स्टेटनी आपापल्या विधिमंडळामध्ये त्याचं बिल सादर केलं आणि मग त्याचा कायदा पास झाल्यानंतर आता राज्य CGST आणि केंद्र राज्य AGST आणि केंद्र CGST हे घेऊ शकत होते. आता ते केंद्रामध्ये जेव्हा पास झालं तेव्हा प्रत्येक राज्याला पण सेपरेटली घ्यायला लागलं का? म्हणजे मी तेच सांगतोय ना हां की घटनेप्रमाणे कसं आहे, राज्यांचे टॅक्स वेगळे होते, हां. केंद्राचा टॅक्स वेगळा होता. अच्छा. केंद्र काय घेत होतं? एक्साइज ड्युटी. Excise duty केली. केंद्र काय घ्यायचं? सर्व्हिस टॅक्स. Service. राज्य काय घ्यायचं? VAT. सेल टॅक्स. आणि मग पुढे वॅट घ्यायला लागले. आता तुम्ही वॅट घ्यायचा नाही. हां. नवीन जेव्हा अमेंडमेंट झाली हां. तेव्हा तुम्ही वॅट घ्यायचा नाही. तुम्ही केंद्र सरकार तुम्ही सर्व्हिस टॅक्स घ्यायचा नाही, हां. तुम्ही एक्साइज ड्युटी घ्यायची नाही, हां. तुम्ही काय घ्यायचा? GST. GST. असं जर तुम्ही विचार करत असाल तर मग 18% GST आहे, 9% केंद्र घेईल, 9% राज्य घेईल, अशी तरतूदच नव्हती आपल्याकडे. बरोबर. मग घटनेमध्ये दुरुस्ती केली. 122वी दुरुस्ती ज्यावेळेस बरोबर. ते बिल तिकडे सादर केलं गेलं आणि ते पास झालं, त्यावेळेस घटनेमुळे काय झालं की आता नवीन घटनेप्रमाणे म्हणजे नवीन या बदलाप्रमाणे राज्य आणि केंद्र GST घेऊ शकतात. बरोबर. पण GST केव्हा घेऊ शकतात? म्हणजे हे कसं झालं की एखाद्या मुलाचं लग्नाचं वय झालं, एखाद्या मुलीचं लग्नाचं वय झालं, मग तुम्ही काय बोलता? अरे यांचं लग्न करायचं आहे, मुलगा बघा, मुलगी बघा. मग समाजातील लोक काय करतात? मुलगी बघतात, मग ते बोलणी करतात. तसं हे पहिले अमेंडमेंट झाली, ओके, आता लग्न करायचं आहे, बरोबर. मग त्याची प्रोसेस वेगळी आहे ना. बरोबर. म्हणजे तुम्हाला मुलगा मुलगी बघणं, बोलणी करणं ही एक प्रक्रिया आहे आणि नंतर लग्न दुसरी प्रक्रिया आहे. बरोबर. तसं तुमचं पहिले वय व्हायला पाहिजे, मग तुम्हाला त्याप्रमाणे कायद्याप्रमाणे तुम्ही संज्ञान असायला पाहिजे, मग तुमचं लग्न होऊ शकतं. तसं जे आहे आपल्या कायद्यामध्ये तरतूदच नव्हती, बरोबर. मग ती तरतूद करावी लागली की आता तुम्ही लग्न करू शकता. आता करायचं आहे, मग हॉल बघा, भटजी बघा, हे सगळं करा. तसं इथे आहे, जर तुम्हाला आता ठरलं तुमचं, मग आता तुमच्या राज्यामध्ये तुम्ही टॅक्स घेऊ शकता, याकरता तुम्ही तसा कायदा करा. वॅट कायदा रद्द होईल आणि नवीन कायदा काय? आम्ही GST घेणार, AGST घेणार. मग राज्यांनी तसा कायदा केला पाहिजे. म्हणजे राज्यांचा महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट असा महाराष्ट्राचा आहे, गुजरातचा गुजरात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट, बिहारचा बिहार म्हणजे बिहारचा बिहार GST, महाराष्ट्राचा महाराष्ट्र GST, त्याला आपण काय म्हणतो? SGST, स्टेट GST. मग ते जे विधेयक आहे ते विधेयक प्रत्येक राज्यांनी त्यांच्या विधिमंडळामध्ये सादर करायचं, त्याची चर्चा करायची आणि मग विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष याच्यावर चर्चा करून या आपल्या राज्यामध्ये आपण नवीन कायदा लागू करतोय आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी मंजुरी द्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवतात आणि मग नवीन कायद्यामध्ये काय फायदे आहेत, आपलं राज्य कसं पुढे जाईल, कसा विकास होईल वगैरे वगैरे हे बोलणं हे फायनान्स मिनिस्टरचं काम असतं. आणि विरोधी पक्षवाले बोलतात की बघा ह्या कायद्यामुळे असं तर होणार नाही ना, हे नुकसान तर होणार नाही ना, ही काळजी तुम्ही घ्या, याकरता तुम्ही फॉलोअप करा, काही गोष्टींची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे, असं आठवण करून देण्याचं काम कोणाचं असतं? विरोधी पक्षाचं. आणि मग ह्या सगळ्या चर्चेनंतर ते त्याच्यावरती मतदान होतं आणि मग ते मंजूर होतं. असं राज्यांनी ते मंजूर करणं गरजेचं होतं आणि केंद्राने पण मंजूर करणं गरजेचं होतं. केंद्राने आपलं काम केलं, राज्याने आपलं काम केलं, त्यानंतर 1 जुलै 2017 पासून तो कायदा लागू करण्यात आला. आता ह्याच्याप्रमाणे ज्यावेळेस हे नवीन कायदा लागू झाला, अगोदरचे सेंट्रल एक्साइज ड्युटी आणि ॲडिशनल एक्साइज ड्युटीज हे सेंट्रल जे टॅक्स आहेत हे टॅक्स बंद झाले. सर्व्हिस टॅक्स, एक्साइज ड्युटी अंडर मेडिसिनल अँड टॉयलेट डिप्रेशन ॲक्ट, CVD अँड स्पेशल CVD, सेंट्रल सेल टॅक्स, सेंट्रल सरचार्जेस अँड सेसेस इन सो फार ॲज दे रिलेट टू सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, हे एवढे जे सेंट्रल टॅक्स हे बंद झाले. स्टेटमध्ये स्टेट सरचार्जेस अँड सेसेस इन सो फार ॲज दे रिलेट टू सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, एंटरटेनमेंट टॅक्स. आता काही जो आहे एक्सेप्ट दोज लेविड बाय लोकल अथॉरिटी, लोकल अथॉरिटी काही इव्हेंटला
एंटरटेनमेंट टॅक्स लावू शकते आजही. टॅक्स ऑन लॉटरी बेटिंग गॅमलिंग, टॅक्स ऑन लॉटरी बेटिंग गॅमलिंगवरती जी एस टी लागतो, तिथे सेल टॅक्स लागत नाही, वॅट लागत नाही. एंट्री टॅक्स, परचेस टॅक्स, असे राज्याचे वेगवेगळे टॅक्स होते. लक्झरी टॅक्स, टॅक्सेस ऑन ॲडव्हर्टाइजमेंट, असे राज्याचे वेगवेगळे टॅक्स होते. हे सगळे टॅक्स आता बंद झाले ज्यावेळेस जी एस टी ॲप्लिकेबल झालं. ओके, आणि हे बंद होऊन आपल्याकडे दोघं मिळून हात मिळवला आहे. सी जी एस टी आणि हे जी एस टी हे घेणार, अशा प्रकारची नवीन टॅक्स घेण्याची कार्यप्रणाली अस्तित्वात आली. आता हे जरी अस्तित्वात आलं असलं तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या आउटसाईड जी एस टी आजही आहेत. आता हे कायद्यामध्ये कुठे दिलं आहे, काय दिलं आहे, हे सगळं आपण पुढच्या क्लासेसमध्ये जे आपण ॲक्टमधल्या प्रोव्हिजन बघायला सुरुवात करू तेव्हा बघणार आहोत. आत्ता आपण फक्त एक बॅकग्राऊंड बघतोय, एक इंट्रोडक्शन, एक थोडंसं ह्याच्यामध्ये काय ह्याच्यानं बदल घडला, तो बदल कसा घडला, सुरुवात कुठे झाली, हे सगळं आपण समजून घेतोय. आजही काय होतं की अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन, अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन म्हणजे वाईन, दारू, शराब, याच्यामध्ये पॉवर टू टॅक्स रिमेन्स विथ द स्टेट. जर दारू बनवली गेली, एक्साईज ड्युटी राज्य सरकारला मिळते, त्याचा वॅटही राज्य सरकारला मिळतो. जसा पूर्वी मिळत होता आजही मिळतो. तो राज्यांनी सांगितला की लोक फार तणावामध्ये असतात आणि त्यांना रिलॅक्स करणं, हे पुण्य कर्म आम्हीच करणार, ह्याच्यावर जेशी नको, हा संपूर्ण आमचा हक्क आहे, तो आम्हालाच राहू दे. कुठलेही राज्य, कुठल्याही पक्षाचा असो, ते दारूवरचा टॅक्स जी एस टीमध्ये आणायला तयार झाले नाहीत, तयार तर झालेच नाहीत. वर त्यांनी असं जी एस टी कायद्यात लिहून घेतलं की ह्याच्यावरती अपवाद जी एस टी लागू होईल सगळ्या गुड्स व सर्व्हिसवरती, अपवाद अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, म्हणजे ह्याच्यावर जी एस टी लागणार नाही, आजही नाही, उद्याही नाही, कधीच नाही. हे आम्ही जी एस टीमध्ये देणार नाही आणि देणार नाही. सगळ्या राज्यांनी हे पवित्र काम आम्हीच करणार. देवाधिकांपासून आपण गोष्टीमध्ये ऐकतो, शब्द वेगळे असतील पण त्यांच्या पण तिथे ज्यावेळेस अप्सरा नृत्य करायच्या त्यावेळेस ते पण अशा प्रकारे काहीतरी तिथे मद्य पित होते, आपलं काहीतरी पेय पित होते. त्यामुळे हे काम तर आम्ही देणार नाही तुम्हाला, किंवा टॅक्स तुम्हाला देणार नाही. त्या गोष्टी खऱ्या खोट्या आपल्याला माहीत नाही, पण जे काही आपण पौराणिक गोष्टी वाचतो त्यामध्ये काय शब्द आहे तो नाही आठवत नाही. विसरलो मी आता. ठीक आहे, दुसरं पेट्रोल आहे. पेट्रोलमध्ये ज्यावेळेस जी एस टी काउन्सिल रिकमेंड करेल त्यावेळेस तो जी एस टीमध्ये येईल. जी एस टी काउन्सिल टू डिसाइड द डेट फ्रॉम विच जी एस टी विल बी ॲप्लिकेबल. पेट्रोलवर आधी एक्साईज ड्युटी सेंट्रलची लागते, वॅट स्टेटचा लागतो. तो जी एस टीमध्ये आणला, पेट्रोलची किंमत 25-30 रुपये कंपनीकडनं, त्याच्यात तिप्पट दुप्पट केंद्र सरकारचे आणि त्याचे टॅक्सेस आहेत, त्यावेळेस पेट्रोल 100 रुपयावरती जातो. एवढा मोठा रेव्हेन्यू आहे. म्हणजे एक दारू आणि दुसरा पेट्रोल याच्यावर सरकारला मिळणारा रेव्हेन्यू एवढा आहे की तो जी एस टीमध्ये आणण्याची तयारी ना केंद्र सरकारची होती ना राज्य सरकारची. पेट्रोलमध्ये पण आणि अल्कोहोल घेऊन सांगतो, हा तर दारू तर द्यायला तयार नाही राज्य, हा आमचा कर आहे, हा आम्हीच देणार, हा जी एस टीमध्ये येणार नाही. एंटरटेनमेंट टॅक्स लेविड बाय लोकल अथॉरिटी, जी आपल्याकडे म्युन्सिपाल्टी असते किंवा महानगरपालिका असते, त्यांचे काय एंटरटेनमेंट टॅक्स आहेत ते आजही लोकल बॉडीजकडे आहेत. टोबॅको विदिन द पर्व्यू ऑफ जी एस टी. आता याच्यामध्ये टोबॅकोवर जी एस टी लागतो, पण याच्यावरती एक्साईज ड्युटी पण लागते, दोन्ही लागतात. आणि ओपियम, इंडियन हेम्प, भारतीय भांग आणि अदर नार्कोटिक ड्रग्स अँड नार्कोटिक्स आर सब्जेक्ट टू जी एस टी ॲज वेल ॲज स्टेट एक्साईज ड्युटी. काही अशी औषधं वगैरे असतात ना, त्यामध्ये वापरलं जातं. ओपियम म्हणजे अफीम, इंडियन हेम्प भारतीय भांग आणि अदर नार्कोटिक ड्रग्स. ओके,
काही नशिले पदार्थ असतात, काही वनस्पती असतात, हां. त्या वापरल्या जातात मेडिसिन्समध्ये. तर त्या बनवणारे काही कंपनीज आहेत, त्या त्यांना विकतात. त्याच्या कायद्याप्रमाणे ते विकलं जातं, बनवलं जातं हां. आणि मग त्याच्यावर स्टेट एक्साईज लागतो अच्छा. आणि GST पण लागतो. हे पेट्रोलचं तुम्ही बोलता ना, ते पेट्रोल आपण जेव्हा भरायला ते जेव्हा विकतात तेव्हा ते एक्साईज ड्युटी भेटते. जी पेट्रोलियम कंपनी आहे हां. अच्छा. ती त्यांना समजा 30 रुपयाला वगैरे पेट्रोल देत असेल, हां. अच्छा. तर GSTमध्ये 40% जास्त टॅक्स रेट लावता येत नाही. अच्छा. आता 30 रुपयावर 40% किती होईल? ते 12 रुपये. म्हणजे तुम्हाला पेट्रोल 40-45ला मिळाला, हां. जो पेट्रोल आत्ता आपल्याला 110ला मिळतोय, बरोबर. तर गव्हर्नमेंटचा किती टॅक्स कमी होईल? आता यांनी 5 रुपये कमी केले, तर असं म्हणतात की आम्हाला 6,000 करोड रुपये कमी होणार आहेत आणि तो भार सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. तर 5 रुपयाला यांना 6,000चा भार पडतो, 6,000 कोटींचा भार पडतो. तर मग तो पेट्रोल 50 रुपयावरती आणला तर मग राज्य सरकारला कडोरा याची पाळी येईल. बरोबर आहे. म्हणजे हे प्रॅक्टिकली GSTमध्ये आणणं आज तरी सरकारला शक्य नाही. अच्छा. म्हणजे सरकारमध्ये ते बसलेत म्हणून ते GST कमी करत नाही, मी बसलो तर मी कमी करीन अच्छा, असं म्हणजे कुठलाही व्यक्ती त्याच्यामुळे बोलू price शकत कमी होऊ शकते जर लावलं तर. हां. आणि एक्साईजमध्ये नाही होत. लक्षात आहे काय? म्हणजे कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस खुर्चीवर बसतो ना, त्याची भाषा बदलते. कारण त्याला बघायला लागतं की आपल्याला मिळणारा कर किती आणि होणारा खर्च किती. बरोबर. मग जो खर्च आहे, जो प्रशासकीय खर्च आहे आणि जो डेव्हलपमेंटला जाणारा पैसा आहे, हा किती उपलब्ध होईल जर आपण पेट्रोल GSTमध्ये आणला तर? आपण नाही करू शकत, प्रॅक्टिकली इकॉनॉमिकली नाही करू शकत, ते बसणार नाही. अच्छा. जमा खर्चात ते बसणार नाही. त्यामुळे जेव्हा परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस ते पेट्रोल जो आहे तो आणण्यात येईल GSTमध्ये. आज तरी तो पेट्रोल नाही. आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन किंवा अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन हा तर GSTमध्ये कधीच येणार नाही, असा आत्ताचा कायदा आहे. अच्छा. कळलं? ओके. म्हणजे ते आता समजा ते कुठला एक पेट्रोल पंप आलाय, तो जेव्हा म्हणजे पे करतो तेव्हा तो एक्साईज ड्युटी भरतो ना तिकडे? कंपनी पेट्रोल पंपावर एक्साईज ड्युटी भरत नाही. अच्छा. एक्साईज ड्युटी पेट्रोलियम कंपनी भरते. हिंदुस्थान पेट्रोलियम, ओके. इंडियन ऑइल अच्छा. यांचे पेट्रोल पंप आहेत बरोबर. हां. आणि त्यांचे डिस्ट्रीब्युटर जे आहेत हां. त्यांना पेट्रोल देतो. बरोबर. हां. आता डिस्ट्रीब्युटर काय घेणार? वॅट घेणार, VAT. स्टेट वॅट. हां. बस. आणि एक्साईज ड्युटी कोणाला मिळणार? पेट्रोलवरची सेंट्रल गव्हर्नमेंटला. म्हणजे इंडियन ऑइल किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम हे केंद्र सरकारला एक्साईज ड्युटी देणार. बरोबर. हां. एक्साईज ड्युटी लावून तो जो पेट्रोल आहे हां. तो जेव्हा पेट्रोल पंपावरती येतो बरोबर. तेव्हा तो 50-60 रुपयाचा होतो. बरोबर. एक्साईज ड्युटी तेवढी मोठी असेल तो 50-60 रुपयाला होईल. मग त्याच्यावरती हे वॅट लावणार. जो वॅटचा रेट आहे 30-40-50% का रेट आहे त्याप्रमाणे तो 110 रुपये होतो. बरोबर. असं हे गणित आहे. अच्छा. म्हणजे पेट्रोल किती रुपयाचा आणि केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा कर किती हे जर बघितलं तर वस्तू 30 रुपयाची आहे आणि कर 80 रुपये. पण जगामध्ये सगळीकडे असंच आहे आणि जगामध्ये कुठेच जो पेट्रोल आहे तो GSTवरती मिळत नाही. GST जरी लावला तरी त्याच्यावरती आणखी अन्य जसा इथे पण आपण बघतोय की टोबॅकोवरती एक्साईज ड्युटी पण आहे, बरोबर. तशी एक्साईज ड्युटी पण राहील आणि GST पण राहील. असं होऊ शकतं. म्हणजे शेवटी जर सरकारला टॅक्स तेवढा घ्यायचाच आहे मग GSTमध्ये आणून तरी फायदा काय? बरोबर. चाललंय चालू द्या. बरोबर. त्यामुळे ते चाललेलं आहे आणि ते चालू राहणार आहे. सरकार येतील जातील पण हिशोब तेच आहेत ना, जमा खर्च तेच आहेत. त्यामुळे त्यात काय फारसा बदल होणार नाही. आत्ताची जी परिस्थिती आहे ती अशीच राहिली तर याच प्रकारे चालू आहे. बरोबर. आता आपल्याकडे GST काउन्सिलला जेव्हा त्यांनी कायदा बनवला, तरतुदी केला कायद्यामध्ये, त्यावेळेस त्यांना हे बघायचं होतं की आपल्याकडे स्टेट किती आहेत, युनियन टेरिटरीज किती आहेत. तर याप्रमाणे आपल्याकडे 37 वेगवेगळे प्रदेश आहेत. अच्छा. या सर्व वेगवेगळ्या प्रदेशामध्ये युनियन टेरिटरीज विथ लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ असलेले आपल्याकडे 3 युनियन टेरिटरीज आहेत. एक दिल्ली, दुसरं जम्मू आणि काश्मीर आणि पुडुचेरी. आता इथे युनियन टेरिटरीज जर बघितल्या तर याच्यामध्ये अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हा आता एकच प्रदेश केलेला आहे. हे एक लक्षद्वीप आणि लडाख हे 5 काय युनियन टेरिटरीज विदाऊट लेजिस्लेचर. इथे विधिमंडळ नाही.
आणि दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पुडुचेरी इथे युनियन टेरिटरीज त्याला म्हटलं जातं, तरी ते विथ लेजिस्लेशन इथे विधिमंडळ आहे. इथे निवडणूक होते, मुख्यमंत्री आहेत, विधिमंडळामध्ये कायदा मंजूर होऊ शकतो. त्यामुळे इकडे दिल्ली, जम्मू काश्मीर आणखी पुडुचेरीला CGST बरोबर AGST लागतो आणि इथे CGST बरोबर UTGST लागतो. याप्रमाणे GST ज्यावेळेस अमेंडमेंट झाली, 122 अमेंडमेंट झाली, ओके, पुढे ते बिल पास झालं तर ती 101वी अमेंडमेंट होती. द लोकसभा पासेस बिल ऑन 6 मे 2015 अँड राज्यसभा ऑन 3 ऑगस्ट. या दोन्ही सदनामध्ये ते बिल पास करायला लागतं. ते पास झालं आणि याच्या सबसिक्वेंट टू रॅटिफिकेशन समर्थन देण्याकरता ऑफ द बिल बाय मोर दॅन 50% ऑफ द स्टेट, 50%हून जास्त स्टेटनी AGST कायदा करायला पाहिजे. ओके, ते आणि ते बिल जे आहेत हे सगळ्यांनी मंजूर केलं, ते त्यामुळे कायद्यात रूपांतर झालं त्याचं. आणि राज्यांनी पण हे 101वी अमेंडमेंट झाली, सगळ्या राज्यांनी पण त्याला म्हणजे केंद्रात जसं पार्लमेंटमध्ये तो कायदा ज्यावेळेस आणला जाईल त्यानंतर 50%हून जास्त स्टेटनी त्याला समर्थन दिलं पाहिजे. हे सगळं झालं तरच ती घटनादुरुस्ती मंजूर होईल आणि त्याप्रमाणे त्यांनी समर्थन दिलं आणि 101वी घटनादुरुस्ती झाली. आता मग हे पहिल्यांदा होणं गरजेचं होतं की आपण नवीन कायदा आणायला तयार आहोत, असं केंद्र सरकारचा फक्त म्हणण्याचा उपयोग नाही, 50%हून जास्त स्टेटनी पण ते म्हटलं पाहिजे. हे सगळी प्रोसेस पूर्ण कधी झाली? 8 सप्टेंबर 2016ला हे सगळं पूर्ण झालं. हे पूर्ण झाल्यानंतर पुढे सप्टेंबर नंतर हा कायदा लागू कधी करायचा? मग कोणी म्हटलं 1 एप्रिलला लागू करू, 17ला नवीन वर्ष सुरू होईल, वेळ पण मिळेल. 8 सप्टेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि 6-7 महिने मिळतात. 7 महिन्यामध्ये राज्य, केंद्र, व्यापाऱ्यांचं काम करणारे, CA, टॅक्स कन्सल्टंट हे सगळे काय करतील? 6 महिन्यामध्ये नवीन GST नवीन कायदा काय याचा अभ्यास करतील आणि मग आपण 1 एप्रिलपासून काय करू? GST लागू करू. त्याची वेबसाईट बनवायला लागते, डेव्हलपमेंट आहे. बँकांमधनं पेमेंट होतं, बँकेच्या वेबसाईटला पण पेमेंटसाठी त्याचं चलन आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करायला पण तसं होऊ शकलं नाही. 1 एप्रिलला कायदा लागू होऊ शकला नाही. मग 1 एप्रिल गेला, मग एप्रिल, मे, जून 3 महिने सोडून 1 जुलैपासून करू असं म्हटलं. या 3 महिन्यामध्ये पण विशेष काय प्रगती झाली नाही आणि असं वाटलं अजून डेट पुढे जाईल. पण केंद्र सरकार त्यांनी जाहीर केलं की नाही, आम्ही 1 जुलैला GST लागू करणार आणि लागू करणारच. आणि मग त्यांनी तो लागू केला. पहिलं 6 महिने टेक्निकली वेबसाईटला बरेच प्रॉब्लेम झाले, रिटर्न्स प्रॉपर भरता येत नव्हते. काय भरलं तर बरेच कम्प्युटर म्हणजे ते वेबसाईट हँग व्हायची, फार त्रास व्हायचा. म्हणजे 1 जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत कुठले सण असतात? गणपती, दसरा, दिवाळी, नवरात्र हे सगळं असतात. हे जे काम करणारे लोक आहेत ना, हे 6 महिने सगळ्यांचे हार्टबीट वाढलेले होते. करायचं काय काम? व्यापारी विचारत त्यांना सांगायचं काय? काम कसं करायचं? वेबसाईटच काम करत नाही, सगळं ऑनलाईन करायचं आहे. फार तासामध्ये BP हाय होण्यामध्ये हे 6 महिने लोकांचे गेले जे ह्याच्यामध्ये काम करतात. 27 मार्चला हे जे बाकीचे कायदे आहेत हे बिल सगळी प्रेझेंट केली गेली आणि त्यानंतर पुढे लोकसभा, राज्यसभा याच्यामध्ये जी बिल होती ते कायद्यात रूपांतर होण्याकरता प्रेसिडेंटकडे गेलं. प्रेसिडेंटने त्यावरती असेंट केली आणि मग द बिल वेअर इनॅक्टेड, म्हणजे बिल जे विधेयक होतं त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं. ओके, वरती जे मांडलं आहे ते खाली शब्दामध्ये लिहिलेलं आहे. हे जे वरती आपण जे मांडलं होतं इकडे ते सगळं इकडे शब्दामध्ये लिहिलेलं आहे. राज्यांनी त्यांच्या जर का 1 जुलैला कायदा तुम्हाला पास चालू करायचा आहे तर 30 जूनपर्यंत सगळ्या स्टेटनी त्यांचा GST कायदा मंजूर करणं गरजेचं होतं. ओके, ती सगळी माहिती आहे. आणि मग विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2017 द हिस्टॉरिक इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म GST वॉज इंट्रोड्यूस. अशा प्रकारे GSTचा कायदा आपल्याकडे लागू झाला आणि जम्मू काश्मीरला मात्र 8 जुलैपासून लागू.
आता हे सगळं जे आपलं चालतं ते आपल्या घटनेमध्ये तरतुदी आहेत त्याप्रमाणे चालतं. मग त्यालाच आपण इथे म्हटलेलं आहे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन. आता आपल्याकडे ज्या ज्या काही तरतुदी आहेत त्या कशा आहेत, इंडिया हॅज 3 टायर फेडरल स्ट्रक्चर. म्हणजे आपल्याकडे एक असतं केंद्र सरकार, दुसरं असतं राज्य सरकार आणि तिसरं असतं लोकल अथॉरिटी. नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, प्रत्येकाच्या प्रदेशाप्रमाणे लोकसंख्येप्रमाणे तिकडे एक ऑथॉरिटी असते. हे तिघं मिळून काय करतात, जनतेकरता ज्या काय पब्लिक सर्व्हिसेस आहेत त्या दिल्या जातात. गव्हर्नमेंटची शाळा असते, आरोग्य सुविधा असतात, रस्ते, वीज, पाणी, हे सगळं मूलभूत ज्या गरजा आहेत त्या भागवण्याची जबाबदारी कोणाची आहे, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लोकल अथॉरिटी. आता ह्यासाठी पैसा लागतो, तो कुठून येतो. द पॉवर टू लेवी टॅक्सेस अँड ड्युटीज इज डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द 3 टायर्स ऑफ गव्हर्नमेंट. जो निधी गोळा होतो तो मग हे केंद्र सरकार पुराला, राज्य म्हणतं आमच्याकडे लिमिटेड पैसा आहे, केंद्र पण आमच्याकडनं पैसा गोळा करतं आमच्या राज्यामधनं, आम्हाला मदत द्यावी केंद्राने. आता ग्रामपंचायत आहे, तिथे रस्ता होईल तर ग्रामपंचायतीचा इन्कम काहीच नसतं. मग तिकडे प्रधानमंत्री योजना असते, त्यातनं रस्ते केले जातात. अशा वेगवेगळ्या योजना असतात केंद्र सरकारच्या. त्या योजनेनुसार राज्यामध्ये आणि गावामध्ये, खेड्यामध्ये रस्ते बनवणं, पाण्याची व्यवस्था करणं, आरोग्य सुविधा देणं, शाळा वगैरे हे सगळं बनवणं, ह्या वेगवेगळ्या योजना असतात केंद्राच्या, राज्याच्या. त्यातनं काय केलं जातं, ह्या वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. आता हे सगळं आपल्या घटनेमध्ये तिघांनी मिळून देश चालवायचं हे असल्यामुळे त्या तिघांना काही अधिकार आणि टॅक्स कलेक्ट करण्यासाठीचे पण अधिकार दिलेले आहेत, ह्या जबाबदाऱ्या पण त्यांना दिलेल्या आहेत. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द सुप्रीम लॉ. आपला पहिला कायदा कुठला बनला, राज्यघटना. हा आपला बेस लॉ आहे. त्या लॉमध्ये इट कन्सिस्ट अ प्रिम्बर, प्रस्तावना आहे, 25 पार्ट्स कंटेनिंग 448 आर्टिकल आणि 12 शेड्यूल. ओके, प्रस्तावना 25 पार्ट्स कंटेनिंग 448 आर्टिकल आणि 12 शेड्यूल आहेत. शेड्यूलमध्ये यादी असते. अशा प्रकारच्या प्रस्तावना, आर्टिकल्स आणि शेड्यूल मिळून आपली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारत का संविधान, भारताची राज्यघटना ही या प्रकारे बनवली गेली. आता याच्यामध्ये पॉवर टू लेवी अँड कलेक्ट टॅक्स, म्हणजे टॅक्स जर घ्यायचा असेल तर तो टॅक्स देण्याचा अधिकार कायद्याप्रमाणे पाहिजे. वेदर डायरेक्ट और इनडायरेक्ट, तो अधिकार कुठला मिळतो तर तो घटनेप्रमाणे मिळतो. राज्यांना, केंद्राला आणि लोकल अथॉरिटीला कुठलाही टॅक्स देण्याचा अधिकार हा राज्यघटनेमध्ये तरतूद असेल त्याप्रमाणे मिळतो. इन केस एनी टॅक्स लॉ बी इन ॲक्ट, रूल, नोटिफिकेशन और ऑर्डर इज नॉट कन्फर्मिटी विथ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे कायद्यानुसार जर, घटनेनुसार जर एखादा कायदा बनवला गेला नाही किंवा रूल बनवला गेला नाही किंवा एखादं अधिसूचना, नोटिफिकेशन हे काढलं गेलं नाही किंवा एखादी ऑर्डर काढण्याचा अधिकार जर घटनेमध्ये नसेल तर ते संविधान विरोधी कार्य होईल. ते बेकायदेशीर असेल, ते निरर्थक, अवैध असेल. आपल्याकडे काय लोकशाही आहे. लोकशाहीचा अर्थ काय, कशा प्रकारे राज्य चालवायचं हे लोकांनी ठरवलंय. लोक केव्हा ठरवणार, पहिले आपल्याकडे घटना लिहिली गेली, त्या घटनेमध्ये राज्यांना कशा प्रकारे काम करायचं आहे, केंद्राला कशा प्रकारे काम करायचं आहे, लोकल अथॉरिटी कुठल्या प्रकारची कार्य करेल आणि कुठल्या प्रकारचे त्यांना अधिकार असतील हे सगळं दिलेलं आहे. आणि मग कुठल्या पदावरती कोण व्यक्ती असेल, त्याला काय अधिकार असतील, हे सगळं आपल्या घटनेमध्ये आहे. आणि त्या घटनेप्रमाणे देश चालला पाहिजे. आणि जर असं एखादा कर जर घेतला जातो आणि घटनेमध्ये तो कर घेण्याचा अधिकार जर घटनेने दिलेला नाही तर तो अवैध होईल, बेकायदेशीर होईल, निरर्थक होईल. कळलं. आता यामध्ये आपण एक्झाम्पल म्हणून टॅक्स संदर्भातल्या काही आर्टिकल आहेत ते आपण बघतोय की आर्टिकल 265. आर्टिकल 265 मध्ये काय दिलंय की नो टॅक्स शॅल बी लेविड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. याचा अर्थ असा आहे की तुम्ही पहिल्यांदा कायदा बनवा आणि मग आर्टिकल 265 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोहिबिट्स
आर्बिट्ररी कलेक्शन ऑफ टॅक्स, म्हणजे मनमानी टॅक्स घेता येणार नाही, कायदा बनवा आणि कायद्यानुसार टॅक्स घ्या, असं आर्टिकल 265 सांगतं. आता कायदा घेण्याचा पहिले वरती मी काय सांगितलं की एखादा कर घ्यायचा आहे तर तो कर घेण्याचा अधिकार घटनेमध्ये पाहिजे, म्हणून पहिले 101वी घटनादुरुस्ती करावी लागली. घटनादुरुस्ती केली की केंद्र आणि राज्य एकत्रितपणे टॅक्स घेऊ शकतो. पण आर्टिकल 265 काय सांगतं की तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही घेऊ शकता, पण तसा कायदा करा. तुम्ही कायदा केल्याशिवाय टॅक्स घेऊ शकणार नाही. म्हणून मग CGST, IGST, UTGST आणि कॉम्पेन्सेशन सेस हे 4 कायदे केंद्राने केले आणि AGST हा राज्याने कायदा केला. आणि मग त्याप्रमाणे आर्टिकल 265 प्रमाणे कायदा बनवला आणि त्यानुसार टॅक्स घेतला जातो. मग हे लोकशाही पद्धतीने होण्याकरता ह्या सगळ्या आर्टिकलमधल्या तरतुदी आहेत. द टर्म ऑथॉरिटी ऑफ लॉ मीन्स द टॅक्स प्रपोज टू बी लेविड मस्ट बी विदिन द लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स, कायदेशीर क्षमता ऑफ द लेजिस्लेचर इम्पोजिंग द टॅक्स. म्हणजे कर लादण्यासाठी जो कर घ्यायचा आहे तो घेण्याचा अधिकार कोणाला आहे? स्टेटला आहे. विधिमंडळामध्ये कायदा आणा, बिल आणा, मंजूर करा. मंजुरी मिळाली म्हणजे आपण 3-4 लाख लोकांनी एक व्यक्ती निवडून दिला आहे, तो विधिमंडळाचा सदस्य आहे, तो आमदार आहे, तो मे बी विरोधी पक्षामध्ये असेल किंवा जो कोणी सत्तेमध्ये त्यांच्यामध्ये असेल. मग जो कोणी सत्तेमध्ये असतो तो काय करतो? विधिमंडळामध्ये विधेयक सादर करतो, त्याच्यावर चर्चा घडवून आणतो. जे विरोधी पक्षाचे सूचना आणि आक्षेप आहे ते समजून घेतो, गरज असल्यास या तरतुदी आहेत त्यामध्ये बदल केला जातो आणि मग सर्वसंमतीने विधेयक मंजूर करण्याकरता पुढे पाठवलं जातं. आणि मग पुढे जसं आपल्याकडे राज्यपाल आपले महत्त्वाचे आहेत, मग केंद्र सरकारकडे राष्ट्रपती आहेत, मग जी प्रोसेस आहे ती होते आणि मग कायदा बनतो आणि तो लागू होतो. आर्टिकल 245 Part 11 of the Constitution deals with the relationship between the Union and State. As per Article 245, the said article provides as under. आता याच्यामध्ये आर्टिकल 245 मध्ये काय दिलंय की सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंट मेक लॉ फॉर द होल और एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया. जो प्रदेश आहे पार्लमेंटला तिथे अशी प्रकारची तरतूद आहे प्रोविजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्या आपल्या घटनेमध्ये की पार्लमेंट जे आहे ते कायदा करू शकतं होल संपूर्ण भारताकरता किंवा भारतामधल्या एखाद्या भागाकरता. अँड द लेजिस्लेचर ऑफ अ स्टेट मे मेक लॉ फॉर द होल और एनी पार्ट ऑफ द स्टेट. केंद्रात जेव्हा आपण म्हणतो भारताचा कंट्रोल कोणाकडे आहे? केंद्र सरकारकडे. मग केंद्र सरकार संपूर्ण भारताकरता किंवा भारतातल्या काही प्रदेशाकरता कायदा करू शकतं. आता राज्य आहे तर राज्याला स्कोप काय किती असतो? जे महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र राज्याला महाराष्ट्र राज्याची जेवढी भूमी आहे त्याच्याकरता जी टेरिटरी आहे महाराष्ट्र राज्याची त्याच्याच करता कायदा करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? महाराष्ट्र सरकारकडे आहे. मग महाराष्ट्र सरकार जो आहे तो संपूर्ण राज्याकरता किंवा राज्यातल्या काही भागाकरता कायदा करू शकतो. अशा प्रकारे राज्याचा आणि केंद्राचा संबंध जो आहे तो आर्टिकल 245 मध्ये दिलेला आहे. नो लॉ मेड बाय द पार्लमेंट शॅल बी डीम्ड टू बी इनव्हॅलिड ऑन द ग्राउंड दॅट इट वुड हॅव एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑपरेशन्स. आता हे सगळं दिलेलं आहे आपल्याला आर्टिकल 245. आता याच्यामध्ये एक लिस्ट आहे, एक यादी आहे. 7 शेड्यूल टू आर्टिकल 246 या यादीप्रमाणे 7 शेड्यूल टू आर्टिकल 246 इट कंटेन्स 3 लिस्ट, 3 याद्या त्यामध्ये विच इन्युमरेट द मॅटर्स अंडर विच द युनियन म्हणजे केंद्र सरकार, स्टेट राज्य सरकार हॅव द ऑथॉरिटी टू मेक लॉ. त्यांना अधिकार आहे म्हणजे कुठल्या संदर्भामध्ये कोण लॉ बनवू शकतो हे दिलेलं आहे. युनियन लिस्टमध्ये इट कंटेन्स द मॅटर्स इन द रिस्पेक्ट ऑफ विच द पार्लमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज द एक्सक्लुझिव्ह राईट टू मेक लॉ. आता जर का हे मी जे सांगतो इकडे जर तुम्हाला बघायचं असेल 7 शेड्यूल टू आर्टिकल 246 या गुगल काढा. ओके, माहिती सगळीकडे उपलब्ध आहे
तुम्ही शोधली तुम्हाला मिळणार आहे. सेवन शेड्यूल काय दिलं इकडे? सेवन शेड्यूल टू आर्टिकल 246 आलं ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. युनियन लिस्ट ही एक साईट आहे. दुसरी साईट पाहिजे बघा. हे बघा, बरंच विकिपीडिया युनियन लिस्ट सेवन शेड्यूल जर आपल्याला प्रॉपर माहिती नाही वाटली साईट चेंज करा, दुसरीकडे बघा. इंडियन कानून आर्टिकल 246 in the Constitution of India 1949 subject matter of laws made by Parliament and by legislature of state. मला काय पाहिजे इकडे? मला त्याची सेवन शेड्यूल पाहिजे. It originally had 97 subject. Now it has 100 subject. युनियन कायदा करेल असे सब्जेक्ट आहेत. स्टेट लिस्ट 61 सब्जेक्ट आहेत. 61 मॅटर. एज्युकेशन, फॉरेस्ट, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अँड बर्ड्स असे वेगवेगळे विषय असतात. त्याच्यावरती ते कायदे बनवू शकतात. ही यादी पण आहे त्याची. ठीक कळलं मॅटर? थोडंसं त्यावरती रिसर्च करा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी एक्स्ट्रा कळतील. ओके. तर ह्या यादीप्रमाणे ह्या लिस्ट 3 लिस्ट आहेत. या लिस्टमध्ये एंट्री नंबर 82 to 91 किंवा मी इकडे दिलं की इकडे लिस्ट ऑफ एंट्रीज मला लिस्ट पाहिजे ना, तर 7 शेड्यूल ऑफ आर्टिकल 26 एंट्री लिस्ट. हे बघा पोलीस कोणाचे असतील? स्टेटचे असतील. पोस्ट अँड टेलिग्राम, एअरवेज, पोर्ट्स ह्याविषयी, डिफेन्स याविषयी कायदे युनियन त्याचे ते सगळं करणं हे काम जबाबदारी कोणाची आहे? केंद्र सरकारची. पण त्याविषयी ते कायदे करतील आणि त्याप्रमाणे काम चालतं. मग आता आपल्याला आपल्या गरजेच्या एंट्री कुठल्या आहेत? तर GSTच्या. आता इथे 82 to 91 या एंट्रीज आहेत. लिस्ट 1 इन्युमरेट सब्जेक्ट वेअर सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज power to levy taxes. Income tax is levied by virtue of entry number 82.
82 प्रमाणे इन्कम टॅक्स येतो, 83 प्रमाणे ड्युटीज ऑफ कस्टम येतात, 45 to 63 स्टेट गव्हर्नमेंट हॅव पॉवर टू लेवी टॅक्सेस. आता याच्यामध्ये 246 काय होतं, या 3 इंडिव्हिज्युअल याद्या होत्या. आता GST मध्ये काय दोघांनाही टॅक्स घेता येईल. मग अमेंडमेंट काय झाली त्यामध्ये की 121ची अमेंडमेंट केली गेली. त्याप्रमाणे तिकडे अमेंडमेंट करताना हा 121 अमेंडमेंट ॲक्ट सादर केला गेला आणि त्यामध्ये आर्टिकल 246 होता, त्याच्या पुढे 246A इन्सर्ट केला गेला. याच्यामध्ये हे मेन्शन केलं गेलं की राज्य पण टॅक्स घेऊ शकतो आणि केंद्र पण टॅक्स घेऊ शकतो. त्याप्रमाणे 269A इन्सर्ट केला. राज्याच्या बाहेर जर का सप्लाय केला तर त्याच्यावरती IGST घेता येईल. पुढे GST काउन्सिल असेल आर्टिकल 279A. अमेंडमेंट ॲक्टमध्ये या तरतुदी केल्या गेल्या, म्हणजे कायद्यानुसार दोघांनाही टॅक्स घेण्यात येईल. हे आर्टिकल कुठलं सांगतं, आर्टिकल 246A, आर्टिकल 269A. GST काउन्सिल आर्टिकल 269A याप्रमाणे अमेंडमेंट केली गेली. आता हे सगळं टॅक्स कलेक्शन, रजिस्ट्रेशन हे सगळं ऑनलाईन करायचं होतं. मग त्याकरता राज्य आणि केंद्राकरता एक वेबसाईट बनवली गेली, GST कॉमन पोर्टल. रजिस्ट्रेशन, रिफंड, टॅक्स पेमेंट, रिटर्न्स हे सगळं या वेबसाईट थ्रूच करण्याकरता GST कॉमन पोर्टल बनवलं गेलं. GST.gov.in हे आपलं कॉमन पोर्टलचं नाव. त्याविषयी जी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही बघू शकता. ओके, आता हे सगळं जे ऑनलाईन करायचं होतं याच्याकरता गव्हर्नमेंटने काय केलं की GST सुविधा प्रोव्हायडर्स काय अपॉइंट केले. GSTN हॅज सिलेक्टेड सर्टन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इनेबल्ड सर्व्हिसेस अँड फायनान्शियल टेक्नॉलॉजीज कंपनीज. काही कंपन्यांना त्यांनी काय केलं, GST म्हणून अपॉइंट केलं. GST सुविधा प्रोव्हायडर की ज्यांच्या थ्रू टॅक्स पे काय करतील, रजिस्ट्रेशन, रिफंड, रिटर्न, पेमेंट ह्या ज्या काही इतर कॉम्प्लायन्सेसमधल्या काय प्रोसेस असतात त्या करण्याकरता त्याच्यामध्ये सेंटर, स्टेट आणि युनियन टेरिटरीज या सगळ्यांनी जे काही रजिस्ट्रेशन त्यांना करून घ्यायचं आहे, टॅक्स घ्यायचा आहे, तो सगळा घेण्याकरता GST पोर्टल होतं आणि त्या राज्यामधल्या लोकांना GST सुविधा प्रोव्हायडर जे आहेत हे काय हेल्प करतील त्यावर त्यांना अपॉइंट केले गेले. प्लस जसं का आपण टॅली वगैरे सॉफ्टवेअर वापरतो, हे जे सॉफ्टवेअर आहे याला म्हणतात ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर. ॲप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर एक ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये GST संदर्भातलं बिलिंग होईल, EV बिलसाठी पण काय प्रोसेस करता येईल. हे सगळं काम कोणाचं होतं, ASP जे सॉफ्टवेअर त्या सॉफ्टवेअरमध्ये हे सगळं GST रिटर्न प्रिपरेशन, रिकन्सिलिएशन, MIS रिपोर्ट, मल्टी GSTN, व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस हे सगळं जे आहे हे ASPच्या सॉफ्टवेअरमध्ये असलं पाहिजे. मग ASPने हे सगळं GST सुविधा प्रोव्हायडरकडे द्यायचं आणि GST सुविधा प्रोव्हायडर ते कॉमन पोर्टलवरती अपलोड करेल. अशा प्रकारे म्हणजे हे सगळं जे आहे हे सगळं ऑनलाईन करायचं आहे. मग जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची जे काय प्रोसेस आहे ही सोपी नसते. त्याकरता गव्हर्नमेंटनी एक कॉन्ट्रॅक्ट दिलं, याच्या थ्रू त्यांनी इन्फोसिसला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं की तुम्ही कॉमन पोर्टल बनवा आणि ते तुम्हाला सगळं हे GSTचं काम इम्प्लिमेंट करण्यासाठी GSP आणि ASPला पण सपोर्ट द्या. ओके, आता आपल्याकडे जो टॅक्स कलेक्ट केला जातो त्याकरता काही गुड्स आणि सर्व्हिसेस या कॅटेगराईज केल्या गेल्या आणि मग काही गुड्स सर्व्हिसेसवरती या क्लासिफिकेशनप्रमाणे त्याला एक कोड दिला गेला आहे. आपण ह्याच्यानंतर पुढे बोलणार आहोत. HSN कोड लिस्ट दिली गेली की प्रत्येक गुड्सला कस्टममध्ये एक नंबर आहे, एक कोड आहे. तसं आपला
प्रत्येकाला एक युनिक इन्कम टॅक्सचा पॅन नंबर आहे, अच्छा. आधार नंबर आहे, नाव सेम असेल दोन व्यक्तींचं, पण नंबर वेगळे. पण त्याचं आयडेंटिफिकेशन नावावरती होत नाही, नंबरवरती होतं. नंबर. तसं जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टला इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्याकरता कस्टममध्ये स्पेसिफिक कोड दिला आहे, त्याला HSN कोड म्हणतात. ओके. मग तेच कोड GSTमध्ये वापरले गेले आणि काही गुड्सला 5%, काही गुड्सला 12%, काही गुड्सला 18% आणि काही गुड्सला 28% या 4 कॅटेगरीमध्ये विभागणी करण्यात आली. आणि नंतर मग गोल्ड करता एक वेगळी कॅटेगरी केली आणि त्याला 3% गोल्ड सिल्वरला रेट दिला गेला. स्पेशियल स्टोन, गोल्ड सिल्वर यांना 3% GST रेट आहे. रजिस्ट्रेशनसाठी वेगवेगळी स्टेट आहेत, काही स्टेटला 10 लाखाचं लिमिट आहे. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. मणिपूर, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा या 4 स्टेटमध्ये एखादा व्यापारी आहे त्याचं 10 लाखाच्या वरती जर टर्नओव्हर झाला अच्छा. तर त्याला त्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. ओके. बाकीचे स्टेट आहेत त्यांच्याकडे 20 लाखाचं लिमिट आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, उत्तराखंड, पुडुचेरी, तेलंगणा. इकडे गुड सर्व्हिसेस काहीच अप्लाय करा, 20 लाखाचा लिमिट आहे. आणि याच्या व्यतिरिक्त बाकीची जेवढी स्टेट आहेत तिकडे सर्व्हिससाठी एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस असेल तर 20 लाख, गुड सर्व्हिस दोन्ही असतील तरी 20 लाख आणि फक्त गुड्स असतील तर 40 लाख फॉर सप्लायर ऑफ गुड्स इंटरस्टेट. त्या राज्यामध्ये जर तो 40 लाखापर्यंत एक्सक्लुझिव्ह सप्लाय करत असेल गुड्सचाच राज्यामध्ये, तर अप टू 40 लाख टर्नओव्हर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. तो स्वइच्छेने घेऊ शकतो, पण त्याला कायदा बंधन घालत नाही, फोर्स करत नाही, नॉट कंपल्सरी. तुमची इच्छा असेल तुम्ही मग GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेऊ शकता. पण कायद्यानुसार जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बिझनेस करताय तर महाराष्ट्रामध्ये गुड्सचा सप्लाय करताय अप टू 40 लॅक्स जोपर्यंत एक्सिड होत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. तुमचा टर्नओव्हर अप टू 40 लॅक्स आहे तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसेल. या 6 स्टेटमध्ये गुड सर्व्हिसेस 20 लाख, इथे या 4 स्टेटमध्ये 10 लाख. असे आता 3 प्रकारच्या थ्रेशोल्ड लिमिट GSTमध्ये आहे. महाराष्ट्र 40. सर्व्हिसेस करता 20 लाख, अच्छा. गुड सर्व्हिसेस करता पण 20 लाख हां. आणि फक्त गुड्ससाठी 40 लाख. 40. तुमचं इलेक्ट्रॉनिक आयटमचं दुकान आहे किंवा मोबाईलचं दुकान आहे, तुम्ही फक्त मोबाईल विकत असाल तर 40 लाख, अच्छा. पण विक्री आणि दुरुस्ती दोन्ही करत असाल तर मग 20 लाख. अच्छा. फक्त रिपेअरिंग करताय मग सर्व्हिस झाली सर्व्हिस तरी 20 लाख. 20 लाख. अच्छा. आता काय छोटे व्यापारी असतात त्यांच्याकरता कंपोजिशन स्कीम आहे. अच्छा. त्यांना कुठे प्रकारचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. हां. त्यांचं थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड झालं त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं आणि जोपर्यंत त्यांचा 1.5 करोडपर्यंत टर्नओव्हर आहे अच्छा. तोपर्यंत कंपोजिशन स्कीमसाठी ते इलिजिबल राहतील, पात्र राहतील. ओके. आणि त्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही आणि कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट करायचा नसतो. गव्हर्नमेंटला 1% टॅक्स द्यायचा विषय संपला. अच्छा. 1%. हे पण सगळं आपण याची प्रोव्हिजन काय आहे, सेक्शन कुठला आहे, त्यातले रूल काय आहेत, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये पुढे बघायचं आहे. आत्ता फक्त आपण GST काय आहे, कसा आला आणि काय करायचं आहे हे थोडंसं ओव्हरव्ह्यू घेतलेलं आहे. हा फक्त ओव्हरव्ह्यू आहे. काही जे सर्व्हिस किंवा गुड्स असतात ते करमुक्त असतात. जसं मेडिकल सर्व्हिस आहे, डॉक्टरकडे गेला, डॉक्टर बोलला द्या 200 रुपये आणि GST द्या 36 रुपये. तुम्हाला आवडेल? अगोदरच माणूस त्रासलेला आहे, वैतागलेला आहे आणि GST तुम्ही घेता. आम्ही फोन घ्यायला गेलो आहे, माझ्याकडे पैसे आहेत, ही एक्स्ट्रा नीड आहे फोन ही किंवा लक्झरीज नीड आहे, GST द्या. ओके द्या, ओके ना. तुम्ही दागिने घ्यायला गेला, GST द्या, ओके. पण माणूस आजारी आहे आणि ते तुम्ही GST मागता. त्यामुळे डॉक्टरची वैद्यकीय सेवा आहे त्यावर GST लागत नाही, त्यावरती एक्झम्पशन आहे. आणि क्रेडिट आपण बघितलं, क्रेडिट कशा प्रकारे मिळतं हे सगळं आपल्याला त्याचा एक वेगळा टॉपिक आहे इनपुट टॅक्स क्रेडिट, त्यामध्ये बघू. आणि कशा प्रकारे तो क्रेडिट घेता येतं हे पण इथे दिलेलं आहे. ऑर्डर ऑफ युटिलायझेशन ऑफ क्रेडिट हे पण सगळं प्रॅक्टिकल मी दाखवेन. टॅलीमध्ये कशा प्रकारे रेकॉर्ड होतं त्याची खाली एक्झाम्पल वगैरे दिलीत काय, कसं क्रेडिट मेल वगैरे काय हे सगळं दिलं इकडे.
तो टॉपिक मी घेतल्यानंतर मग परत तुम्ही हे वाचलं तर तुम्हाला हे कळेल. आता वाचलं ते काय होतं, थोडीशी आयडिया येते की पुढे काय, म्हणून मी ह्यात ते टाकलं. जेवढं मला सांगणं गरजेचं वाटलं तेवढं मी एक्सप्लेन केलं आहे, आणि बाकी मी जे काय सोडलं आहे ते तुम्हाला जसं तुमचा कोर्स पुढे जाईल तुम्हाला ते कळेल. आणि मधल्या मी काय गोष्टी घेतल्या नाही, 1-2 पेज मी घेतली नाही मधली, तुम्हाला मी वाचायला ठेवली की वाचा. मी ते न घेण्याचं कारण काय होतं की ठीक आहे, आता म्हणजे जे लोक वॅटमध्ये काम करत होते आणि ते GSTमध्ये काम करत आहेत त्यांना ह्या गोष्टी जास्त क्लिअर होतात. पण ज्यांनी वॅटमध्ये काम केलंच नाही, ते GSTमध्येच काम करत आहेत, त्यांना ह्या गोष्टी अननेसेसरी पहिले काय होतं आणि आता काय हे सगळं जे आहे ना, हा पार्ट जो आहे, ही जी पेजेस आहेत ह्याच्यामध्ये त्या सिस्टीममध्ये अगोदरच्या प्रॉब्लेम काय होते आणि आता नवीन सिस्टीममध्ये बेनिफिट काय हे कळतं. तर आपण नवीन सिस्टीममध्ये पहिला शिकतोय, तर आपण नवीन सिस्टम समजून घेऊ. मग वाचलं, तुम्हाला वाटलं तर वाचा, अदरवाईज नाही वाचलं तरी काय फरक पडत नाही. आपला उद्देश काय की तुम्हाला GSTमध्ये काम करण्याचा आत्मविश्वास मिळाला पाहिजे. GSTची तरतूद काय आहे, त्याच्या प्रोसिजर्स काय आहेत ऑनलाईन, त्याचं टॅलीमध्ये काय सेटिंग कसं करायचं, GSTसाठी बिलिंग कसं करायचं, बिल कसं बनवायचं, टॅलीसाठी मग मध्ये सेटिंग काय होईल, आणि त्यानंतर मग पुढे कुठल्या कायद्याप्रमाणे आपला इनवॉइस कसा बनवला पाहिजे, त्याचा सेक्शन काय, त्याचा रूल काय, राज्याबाहेर सप्लाय करायचं आहे मग त्याला CGSTचा कायदा लागतो का IGST लागतो, मग त्याच्या तरतुदी काय, त्यातले रूल काय आहेत, त्याचं टॅक्स रेट काय आहेत, सर्व्हिस जी दिली जाते त्याचं कशाप्रकारे बिलिंग होतं, त्याचं कशाप्रकारे टॅक्स फॉरवर्ड चार्ज काय, रिव्हर्स चार्ज काय, असे बरेच जे कन्सेप्ट आहेत हे सगळे आपल्याला समजून घ्यायचे. ओके, आता बघा मी आणखी एक पॉईंट सांगायचा आहे मला, तो मी सांगतो की हे बघा इकडे GST ॲक्ट्स, नोटिफिकेशन, सर्क्युलर आणि ऑर्डर. आता ज्या वेळेस बिल प्रेझेंट केलं जातं, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं, मग तो ॲक्ट बनतो. एवढंच कळलं तुम्हाला. आता पुढे नोटिफिकेशन, सर्क्युलर, ऑर्डर आणि खाली इथे बघा हे रूल्स दिसत आहेत, हे काय असतात, हे कशा करता असतात. आता मी पहिल्यांदा इकडे ॲक्ट ओपन करतो CGSTवाला. हे सगळे केंद्राचे टॅक्स हे कायदे आहेत, इथे महाराष्ट्र GST ॲक्ट नाही. आता जो हा CGST कायदा आहे तो सेम टू सेम सगळ्या तरतुदी महाराष्ट्र GST ॲक्टमध्ये. आता मी एक्झाम्पलला तुम्हाला दाखवतो, लेवी आणि कलेक्शन सेक्शन 9. इथे बघा कसं आहे, टेबल ऑफ कंटेंट चॅप्टर 1 त्यात 2 सेक्शन आहेत, चॅप्टर 2 ॲडमिनिस्ट्रेशन ह्याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत, लेवी आणि कलेक्शन ऑफ टॅक्स चॅप्टर 3 त्यामध्ये 7 ते 11 असं एक चॅप्टरचं नाव असेल, त्याच्या आतमध्ये काय असतील सेक्शन असतील. मी सेक्शन 9वा काढतो, 9वा काढला. आता इथे काय दिलं आहे, सेक्शन 9 लेवी आणि कलेक्शन, म्हणजे GSTचा चार्ज कशाप्रकारे लागू होईल आणि तो GST कसा कलेक्ट करायचा याविषयी हा सेक्शनमध्ये या तरतूद आहे. आता इथे बघा की सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 2, सबसेक्शन 2 हा विचारात घ्या तुम्ही आणि हा 1 समजून घ्या. देअर शॅल बी लेविड अ टॅक्स, म्हणजे टॅक्स लावला जाईल, टॅक्स कलेक्ट केला जाईल आणि द्यावा लागेल. कशावरती, कुठला टॅक्स द्यावा लागेल, द सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट. आणि कशावर केव्हा द्यायला लागेल, ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लाईज ऑफ गुड्स, राज्यामध्ये ज्यावेळेस गुड्स किंवा सर्व्हिसेस किंवा दोन्ही हे ज्यावेळेस सप्लाय केलं जाईल त्यावेळेस त्याच्यावरती टॅक्स आकारला जाईल CGST. एक्सेप्ट अपवाद ऑन द सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, दारूवरती मात्र हा टॅक्स लावला जाणार नाही, जाऊ शकत नाही. आणि जे सप्लाय होते त्याची व्हॅल्यू किती आहे ती सेक्शन 15मध्ये दिलेली आहे. सेक्शन 15 प्रमाणे त्याची व्हॅल्यू काढा, जी व्हॅल्यू असेल त्याच्यावरती किती टक्के टॅक्स लागेल, ॲट सच रेट्स नॉट एक्सिडिंग 20%, CGST 20%, असं सेम वर्डिंग GSTमध्ये असेल. आणि तिकडे इथे म्हटलं आहे सेंट्रल गुड्स, तिकडे म्हटलं आहे महाराष्ट्राचा कायदा आहे, महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे असं येईल तिकडे, बाकी सगळं असंच राहील.
20%हून जास्त टॅक्स रेट असणार नाही. मग कुठल्या गुड्सला किती टक्के टॅक्स लागणार आहे हे गव्हर्नमेंट नोटिफिकेशनद्वारे सांगेल. वेगळी अधिसूचना काढण्याचा अधिकार सरकारकडे असेल. 20%च्या वरती टॅक्स नसेल ॲज मे बी नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट. मग टॅक्स रेट किती असेल ते सरकारला अधिकार आहे. या कायद्याप्रमाणे सरकार त्यांच्या इच्छेप्रमाणे कुठल्या गुड्सवरती 5% लावायचे, कुठल्या गुड्सवरती 12% लावायचे, कुठल्या गुड्सच्या सर्व्हिसवरती 18% लावायचे याची एक यादी नोटिफिकेशन काढून देईल. आणि त्या नोटिफिकेशनमुळे पब्लिकला कळेल, नागरिकांना कळेल, व्यापाऱ्यांना कळेल, सगळ्यांना कळेल की कुठल्या गुड्सवरती किती टॅक्स. मग ते स्पेशल डॉक्युमेंट असतं. नोटिफिकेशन हे एक कायदेशीर अधिकाराने काढलेलं डॉक्युमेंट असतं. त्यामध्ये काय असतील टॅक्स रेट दिलेले असतील. म्हणजे अशा प्रकारे ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये काही गोष्टी फिक्स केल्यात की 20%हून ज्याचा टॅक्स असणार नाही हे फिक्स आहे. पण किती असेल, आता समजा मोबाईलवरती टॅक्स 12%, तो 18% करायचा आहे. आणि जर इकडे सगळं कायद्यावरच दिलं की मोबाईलवरती टॅक्स हा 12 असेल, इकडेच दिलं तर 18 करायचा असेल ना तर परत त्यांना संसद अधिवेशन बोलवायला लागेल. 543 लोकांना भारतामधनं बोलवायला लागेल या सगळ्यांना दिल्लीला कायद्यामध्ये बदल करायचे. आणि असे हजारो कायदे आहेत. वर्षामध्ये दिवस आहेत 365 आणि कायदे आहेत हजारोमध्ये. मग जे लोक निवडून आलेले आहेत त्यांना फक्त इथे कायदे बनवत बसा आणि त्यात बदल करत बसा यामध्येच त्यांचं अख्खं वर्ष जाईल. काम कधी करणार, लोकांना कधी भेटणार, लोकांच्या समस्या कधी समजून घेणार. त्यामुळे ज्या मुख्य गोष्टी असतात ज्या महत्त्वाच्या त्या काय करतात तरतुदीमध्ये 20%हून जास्त टॅक्स असणार नाही. पण किती असावा हा गौण मुद्दा आहे. सरकार निर्णय घेईल, त्यांना निर्णय घ्यायला द्या, मग ते नोटिफिकेशन काढून सांगतील. आणि आता रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे तर त्याकरता प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन सेक्शन 25 आहे की जो टर्नओव्हर आहे 10 लाख 20 लाख 40 लाख तो जर का एक्सीड झाला तर मग त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. जेव्हा ते घ्यायला लागेल तेव्हा सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे त्यांना रजिस्ट्रेशन घेणं हे बंधनकारक झालेलं असेल तर त्यांनी 30 दिवसामध्ये त्या राज्यामध्ये ॲप्लिकेशन द्या रजिस्ट्रेशनसाठी. इन सच मॅनर अशा पद्धतीने द्यायचं आणि सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राईब. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतो, काही गोळ्या देतो, एखाद्या आजारी माणूस झालं त्याला, आणि एक चिठ्ठी लिहून देतो प्रिस्क्रिप्शन बाहेरून घ्या. तसं हे प्रिस्क्राईब म्हटलं म्हणजे ते कसं करावं याचे वेगळे नियम बनवले जाते. त्या नियमानुसार तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या. मग ते नियम कुठे आहेत तर ते नियम जे आहेत ते आपल्याला बघायला लागतील. त्याचे जे रूल दिले त्या रूलमध्ये तो नियम आहे. ह्या नियमामध्ये बघाल ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन घेण्याकरता रूल काय हा दिलेला आहे. मग ह्या रूलप्रमाणे रूल 8 प्रमाणे ॲप्लिकेशन द्यावं लागेल. रूल 9 प्रमाणे त्याचं व्हेरिफिकेशन डिपार्टमेंटचे अधिकारी करतील. आणि जर तुमचं ॲप्लिकेशन आणि त्याला आवश्यक असलेली कागदपत्र जर प्रॉपरली तुम्ही अपलोड केलेली असतील आणि ती त्यांना योग्य वाटली, करेक्ट वाटली, कायदेशीररित्या बरोबर वाटली तर ते तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू करतील, इश्यू ऑफ रजिस्टर सर्टिफिकेट. आणि मग तुम्ही रजिस्टर व्यक्ती म्हणून त्या सर्टिफिकेटमध्ये तुमचं नाव नंबर मेन्शन केला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या पुढच्या गोष्टींकरता तो नंबर उपयोगी करायचा असेल, त्या नंबरचा उपयोग तुम्हाला करायचा असेल. आता ह्या प्रकारे नियम बनवले. हे नियमही गव्हर्नमेंट कधीही बदलू शकतं कारण की ते प्रिस्क्राईब त्यांना करण्याचा अधिकार दिला आहे त्या प्रोसिजरमध्ये. सेक्शन 25 मध्ये प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर ॲप्लिकेशन द्या. मग त्याकरता कुठला फॉर्म असेल तो फॉर्म पण बनवला जातो. त्या फॉर्ममध्ये कुठली माहिती द्यायला लागेल, डॉक्युमेंट द्यायला लागेल, हे सगळं त्या फॉर्ममध्ये आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी करता पार्लमेंट बोलवणं आणि मग त्यांना परत चर्चा करून सांगणं हे किती अनप्रॅक्टिकल होईल. हे व्यावहारिक होणार नाही, व्यावहारिक होईल. त्यामुळे ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत त्या ॲक्टमध्ये येतात
आणि बाकी सरकारकडे नोटिफिकेशन काढण्याचा अधिकार असतो. त्यातून त्या कायद्यामध्ये आवश्यक त्या गोष्टी सरकार करण्याकरता नोटिफिकेशन काढत असतो, रूलही बनवत असतो. त्याप्रमाणे आपल्याकडे पण लिस्टमध्ये बघितलं तर ॲक्ट आहे, रूल्स आहेत आणि पुढे नोटिफिकेशनमध्ये बघितलं तर नोटिफिकेशनमध्ये आता ज्यावेळेस कायदा सुरू झाला त्यावेळेस 1 जुलैला कुठल्या गुड्सवरती किती GST घ्यायचा आहे याची एक यादी त्यांनी नोटिफिकेशनद्वारे दिली. बघा पहिले नोटिफिकेशन नंबर 1/2017 हे कधी आला? 19/6ला. नोटिफाईंग GST रूल बनवले. हे सगळं 1 जुलैच्या अगोदर 19 जूनला सुरू झालं. आता ही नोटिफिकेशन जी आहे ही एक वेगळी आहे आणि रेटची वेगळी आहे. हा रेट आहे, रेटमध्ये खाली बघा मी रेट काढला. कुठल्याही रेटविषयी नोटिफिकेशन असेल ते रेटमध्ये मिळतं. CGST रेट शेड्यूल नोटिफाईड अंडर सेक्शन 9(1). 9मध्ये काय दिलं आहे? 20%हून जास्त टॅक्स असणार नाही आणि नोटिफिकेशनद्वारे कुठल्या गुड्सला किती टॅक्स आहे हे दिलेलं आहे. मग इकडे दिलेलं आहे इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 9. 9मध्ये 1मध्ये काय दिलं आहे? त्यांनी नोटिफिकेशन काढून रेट सांगायला दिलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी 2.5% शेड्यूल 1 खाली यादी आहे, शेड्यूलमध्ये यादी, या यादीमध्ये काय दिलं आहे? 2.5% रेट कोणाकोणाचा असेल हा HSN कोड आहे. चॅप्टर, हेडिंग, सब हेडिंग, टॅरिफ आयटम. HSN कोड काय असतो याच्यावरती मी ज्यावेळेस तो सेक्शन 9 डिस्कस करेन त्यावेळेस सांगेन. मग याला 2.5% CGST आहे, 2.5% AGST. अशा प्रकारे त्यांनी 2.5 शेड्यूल 1 6% म्हणजे दोन्ही मिळून 12%. शेड्यूल 2, शेड्यूल 3, शेड्यूल 4 1.5% इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स स्पेसिफाईड इन शेड्यूल 5. असे 6 याद्या आहेत. या 6 याद्यामध्ये हे वेगवेगळे रेट नोटिफाय केले आणि वेळोवेळी या रेटमध्ये बदलही होत असतात. मग जे बदल झाले का नवीन नोटिफिकेशनद्वारे आपल्याला ते बदल सरकार इन्फॉर्म करत असतो. त्यामुळे त्या नवीन नोटिफिकेशनचा आपल्याला अभ्यास करत राहायला लागतं. रूलही बदलतात तेही बघायला लागतं. एकदा ॲक्ट अभ्यास केला का आपण शिकलो. आता काय परत काय अभ्यास करायची गरज नाही असं कोणी म्हणू शकत नाही. ज्याला ह्याच्यामध्ये काम करायचं आहे त्याला वेळोवेळी बदल जे होतात ते गव्हर्नमेंट नोटिफाय करतो. त्या नोटिफिकेशन्स या अभ्यासात राहायला लागतात. आता इकडे वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, बघाल इकडे तर CBIC GST गव्हर्नमेंट. ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. इथे बघा हे रूल्स आहेत. इथे पार्ट B मध्ये फॉर्म्स आहे, पार्ट A मध्ये रूल आहे. मी पार्ट B काढला ते वेगवेगळे फॉर्म असतात. आता आपण GST रजिस्ट्रेशन करतो तर रजिस्ट्रेशन करा तुम्हाला फॉर्म दिसतील काही. ची यादी जी आहे ती तुम्हाला इकडे बघायला मिळेल. फॉर्म GST CMP 01. मग रूलमध्ये या सगळ्या फॉर्मचा रेफरन्स येतो की GST REG 01 हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन त्याला हा फॉर्म असेल. त्यामध्ये पार्ट A असेल, पार्ट A मध्ये ही माहिती भरायची आहे. पार्ट B असेल त्यामध्ये ही माहिती भरायची आहे. हे सगळं आहे. आता हे कुठे जाऊन करायचं आहे तर हे GST पोर्टलला जाऊन करायचं आहे. मग इथे मी gst.gov.in हे काढेल. हे काढलं तर इकडे तुम्हाला सर्व्हिसेस, रजिस्ट्रेशन, न्यू रजिस्ट्रेशन दिसतं. इकडे टेम्पररी रेफरन्स नंबर आणि न्यू रजिस्ट्रेशन. मग इकडे IM जो रजिस्ट्रेशनला घ्यायचं आहे तो कोण आहे? टॅक्स पेयर आहे तर तो हा ऑप्शन घेईल. आणखीन हे कोण असतात? टॅक्स डिडक्टर, टॅक्स कलेक्टर, हे सगळं मी तो टॉपिक येईल तेव्हा सांगत असतो. इकडे टॅक्स पेयर. मग स्टेट सिलेक्ट करा. तुमचं स्टेट महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. तुमचं डिस्ट्रिक्ट रायगड आहे तर रायगड सिलेक्ट करा. तुमच्या पॅनवरती जे नाव असेल ते इथे टाका. तुमचा पॅन नंबर इथे टाका. तुमचा ईमेल टाका, तुमचा मोबाईल टाका. हे टाकल्यानंतर तुम्हाला मोबाईलला आणि ईमेलला OTP येईल. तो आला
का तुम्ही तिथे OTP टाका आणि मग हा कॅप्चर टाका, प्रोसीड करा. अशा प्रकारे तुमचा हा फॉर्म आहे जो इकडे दिला आहे, तो हा फॉर्म आहे. कुठला फॉर्म काढला मी? ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. ही माहिती दिलेली आहे, ही तिकडे भरायची. ही माहिती भरली का तुम्हाला तिकडे TRN मिळतो. मग तो TRN तुमच्या मोबाईलला, ईमेलला येईल. तो इथे टाकायचा. तो टाकला इकडे, कॅप्चर टाकला का मग तुम्हाला आतमध्ये वरती काय अशा शीट मिळतील. त्यात तुम्हाला तुमची बिझनेसचं नाव काय, ट्रेड नेम काय, ॲड्रेस काय, ऑथोराईज पर्सन कोण आहे, कुठल्या प्रकारे तुम्ही बिझनेस करताय, गुड्स कुठले विकणार, सर्व्हिस देणार का, ही सगळी माहिती आतमध्ये द्यायची असते. जागेचे डॉक्युमेंट, जर भाड्याची जागा असेल तर त्याचं ॲग्रीमेंट, पार्टनरशिप फर्म असेल तर मग पार्टनरशिप डीड, म्हणजे प्रत्येक बिझनेसच्या स्वरूपाप्रमाणे काही डॉक्युमेंट हे अपलोड करायला लागतात. आणि जर प्रोप्रायटरी बिझनेस आहे, पार्टनर आहे, त्याचे फोटो वगैरे हे सगळं इथे अपलोड करावं लागतं. त्यानंतर हे डिपार्टमेंटकडे जातं. आपण रूल 8 प्रमाणे ॲप्लिकेशन देतो. रूल 9 प्रमाणे काय होतं, त्याचं व्हेरिफिकेशन, आणि रूल 10 प्रमाणे GST सर्टिफिकेट मिळतं, ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. तर हे सगळं जे करायचं आहे, आता हे सगळं ह्या यांनी कॉमन पोर्टलला बनवलं, याची सगळी हेल्प जी आहे ती इथे मिळते. म्हणजे एखादा नवीन माणूस आला आणि त्याला बघायचं की कशा प्रकारे करता येईल. रजिस्टर विथ GST, अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन. कोण आहे? नॉर्मल टॅक्सपेअर. फॉर्म GST RAG 0. मग खाली त्याचे मॅन्युअल आहे, त्याचे व्हिडिओ आहेत, हे सगळं तुम्ही बघू शकता. फक्त त्याला वेळ द्यावा लागतो, बाकी काय नाही. आता आपण हेच काढलं ना, मग त्या पुढे काय येईल ती माहिती सगळी दिलेली आहे. पुढे हे सगळी माहिती भरायला दिलेली आहे. मग पुढे जाऊन OTP येईल, तो टाका. मग पुढे तुम्हाला TRN टाकायचा आहे, तो TRN टाकला का परत OTP येईल, तो टाका. आणि मग पुढे जाऊन तुम्हाला आतमध्ये असं दिसेल, ह्याला क्लिक केलं ह्या स्क्रीनला तर मग पुढे जाऊन तुम्हाला अशा प्रकारचं ओपन होईल. बिझनेस डिटेल टाका. पुढे प्रमोटर, पार्टनर, ऑथोराईज सिग्नेटरी ही जी इन्फॉर्मेशन आहे ती भरण्याकरता पुढचे असे कसे कॉलम असतील, स्क्रीन असतील, हे सगळं इथे तुम्हाला दिसेल. आणि याप्रमाणे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळी त्यांनी माहिती दिलेली आहे. आता हे सगळं वाचून पण तुम्हाला कॉन्फिडन्स येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला जाऊ शकता. तिकडे पण तुम्हाला यूट्यूबला पण अनेक लोकांनी रजिस्ट्रेशन कसं करायचं याची सगळी माहिती दिलेली असते. किती मिनटाचा व्हिडिओ आहे? 11 मिनटाचा. हा 12 मिनटामध्ये तुम्हाला असे व्हिडिओ बरेच मिळतील. तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे, इच्छेप्रमाणे तुम्ही 2-4 व्हिडिओ बघितले, तुम्हाला कळतं, मग तुम्हाला केलं, तुम्हाला आत्मविश्वास येतो. त्यामुळे आता सगळ्या गोष्टीवरती एकदा का तुम्ही कायदा समजावून घेतला का त्याचं काम कसं चालतं, मग आपल्याला काय अडचण असेल तर आपण कुठे जाऊन काय केलं पाहिजे हे सगळं तुम्हाला समजेल. तुम्ही ते काम करू शकाल. थांबूया.